की गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 3-3.5 हजार कोटीचा खर्च झाला होता. आता 35,000 कोटीचं बजेट काढलेलं आहे आणि कुठलंही सरकारी बजेट जे असतं ते दीडपट वाढतं संपेतोपर्यंत. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत आणि या सुविधामध्ये कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट प्रकल्प अहवाल नाही आहे, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस नाही आहे, यामध्ये लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा विचार केला नाही, किती लोक येणार आहेत. मागच्या वेळेला काहीतरी 40-1 लाख लोक एकूण आले होते. आता सरकारचं म्हणणं आहे की 6 कोटी लोक येतील. हे खरंच 6 कोटी येतील का, याचा कोणी अभ्यास केलेला आहे का, केंद्र सरकारने केलेला आहे का? आणि जर 6 कोटी लोक खरंच आले तर एवढा लोड सिव्हिक अम्युनिटीजवर तो झेपेल का, याचा कोणी विचार केलेला दिसत नाही. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही. आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे. आणि मग कशा प्रकारे टेंडर काढली, कुठल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले, कोणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले, आणि कोण म्हणतं की हे केंद्र सरकार करतंय, अमित शहा करतायत, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही. ही नवीन ऑथॉरिटी नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केलेली आहे, ती अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांच्या खाली असते. पण इथे एकनाथ शिंदेचा मला काहीच रोल दिसत नाही. इथं नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्याने म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत. काही बरेच बंगले वगैरे घेतलेत त्यांनी, काय काय केले. पण मला वाटतं की जो काही खर्च करायचा आहे खर्च होईल. हिंदू धर्माचा एक पवित्र तो सण आहे, खूप लोक येतात. पण वास्तविक असेसमेंट कुणी, वास्तविक प्रोजेक्ट रिपोर्ट कुणी केलाय का? आणि जर 6 कोटी लोक येणार म्हणून सांगितलं, 6 कोटी लोक न येता गेल्या वेळेला 40 लाख आलो, तसं केलं तर त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही त्या नावाखाली पैसे खर्च करतायत. हे जे सरकार आहे ते फक्त सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये त्याचं इंटरेस्ट लक्ष आहे. समृद्धी मार्ग झाला तर मी मागे सांगितलं की त्याच्या पूर्ण बाकीच्या गोष्टी काही पूर्ण झाल्या नाहीत. समृद्धी मार्ग फक्त कॉन्ट्रॅक्टर करता होता का लोकांच्या करता होता, हा एक प्रश्न नाही म्हणतो. कारण मी काल येताना पाहिलं की काही सुखसोयी अम्युनिटीज काही केलेली नाहीत, रस्त्याला कुठं थांबे सुद्धा केलेले नाहीत. म्हणजे ते क्लिअर आहे. आता तुम्ही शक्ती मार्ग काढला 1 लाख कोटीचा, संपेतोपर्यंत तो 1.5 लाख कोटीकडे जाईल. आणि कुंभमेळ्याकरता तुम्ही 35,000 कोटीचं बजेट केलंय, म्हणजे शॉकिंग बजेट आहे. आणि तुम्ही नाशिकच्या लोकांना विचारलंय का आपल्याला काय पाहिजे, ते आपण काय केलं पाहिजे? आणि सर्वात मोठी गोष्ट की एवढा लोड कुठल्याही टुरिझम डेस्टिनेशन करता लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे अत्यंत विषय महत्त्वाचा असतो. आणि काही देशामध्ये तर टुरिस्टवर बंदी टाकली जाते की ह्याच्यापेक्षा आम्ही सिव्हिल लोड सहन करू शकणार नाही. आता मला कोणीतरी निरंजन टकले वगैरे आले होते, तरी मला माहिती दिली काहीतरी. आता समजा 40 लाख लोक एका दिवशी शाही स्नानाच्या दिवशी तर आले आणि त्यांनी समजा स्नान वगैरे केलं, शौचालयाला गेले, तर लोड तुम्हाला झेपणार आहे का? आणि सगळं वेस्ट तुम्ही जर गोदावरी नदीमध्ये टाकणार आहे, त्याचं पर्यावरणाचं तुम्ही असेसमेंट केलंय का काही? कुठेतरी व्यावहारिक, म्हणजे माझी पहिली मागणी आहे की आता सरकारला विचारणार आहे, मुख्य सचिवाला आणि इथल्या आयुक्तांना वगैरे, की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे का? मी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही फोन करून सांगितलं की तुम्ही तुमच्या अधिकृत अधिकार वापरून तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट मागवा. मी सतीश पाटलांनी बोललो. पण हा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन त्याच्यात उघड चर्चा, पब्लिक हिअरिंग झाली पाहिजे. मी काँग्रेस कमिटीलाही सांगणार आहे की तुम्ही ते प्रोजेक्ट रिपोर्ट अनालिसिस करा, सगळ्या तज्ज्ञांना बोलवा, बाहेरच्या तज्ज्ञांना बोलवा, मुंबईच्या लोकांना बोलवा, पुण्याच्या लोकांना बोलवा, दिल्लीच्या लोकांना बोलवा. आणि हे एवढं अफाट हे आहे सगळं, खरंच काय होणार असेल तर मग ते जर आपल्याला सायंटिफिक अभ्यास केला पाहिजे. पण हे बोगस फक्त आकडा फुगण्याकरता करणार असाल तर कुणाला तुम्ही जबाबदार धरणार आहे? आता मी एक बातमी वाचली की कुंभमेळ्याचं मंत्रालय करून तुमच्या पालकमंत्र्यांना मंत्री केले. मंत्री काय, ही घटनात्मक तरतूद आहे मंत्री, ही काय कोणीतरी छापायची तरतूद नाही आहे. म्हणून मी माझ्या कार्यालयाला सांगितलंय की तुम्ही गव्हर्नर ऑफिसला विचारा की मुख्यमंत्र्यांनी सैनिक असं नवीन खातं तयार केलंय का? का आपलं मोगाम आपण वर्तमानपत्रात छापतो की मंत्री झाले म्हणून, किंवा आम्ही विनोदाने म्हणतो की हे नाशिकचे मुख्यमंत्री झाले म्हणून. ते झाले असेल तर सांगा मग, कॅबिनेटमध्ये निर्णय झालाय का, की मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारामध्ये नवीन मंत्रालय केले का? आणि हे काम नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी अर्बन डेव्हलपमेंट खात्याकडे एकनाथ शिंदेच्याकडे ती करणार आहे का? कोण, का महाजनच्याकडे कुठलं खातं आहे? गोदावरी खातं आहे, ते गोदावरी खातं करणार आहे? कोण करणार आहे? काहीतरी क्लॅरिटी पाहिजे ना. तुम्ही 35,000 कोटीचा आकडा केलाय, कसा खर्च करणार आहे, काय करणार आहे? म्हणजे इतकी गंभीर बाब आहे. आणि मला वाटतं हे सरकारकडे पाशवी बहुमत आहे. विधानसभेत आमचं काही चालत नाही, आमचे फार कमी लोक आहेत.
पुन्हा ते कमी लोकात सुद्धा पक्ष फोडाफोडी चाललेली आहे. आपण बघितलं उबाटाचे खासदार कसे फोडले. आता त्यांचे सत्ताधारी पक्ष आम्हाला सांगतो की आता एक राहिला पक्ष त्याचे बघतो आम्ही काय चाललंय ते. म्हणजे एक कुठला पक्ष राहिलाय तेवढं माहिती आहे तुम्हाला. लोकसभेची संख्या गोळा करायला चालले. नंतर म्हटले ते संपले की मी आमदारांच्याकडे लक्ष देणार आहे. म्हणजे त्यामुळं आम्ही संविधानिक मार्गातून आम्ही काय करू शकू मला माहित नाही. लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे जन आंदोलन उभारल्याशिवाय आणि हे जनजीचे आंदोलन दाखवून दिले की जनतेचा रेट्या पुढे सरकारला नंतर घ्यावं लागतं. त्यामुळे याकरता पैसे खर्च करायची हरकत नाही. राज्य सरकार नाशिक करता पैसे खर्च करेल. राज्य सरकारची जनता 14 कोटी जनता नक्कीच पैसे देईल आपल्याला. पण काहीतरी ते सत्मार्गी लागले पैसे असं आम्हाला सर्वांना कळलं पाहिजे. तर आमचेही पैसे जाणार आहेत इनडायरेक्टली. पण तुम्ही जर फक्त टेंडर काढण्याकरता आणि मी ऐकलं की एक मोठं टेंडर एका मोठ्या कंपन्यांनी दिले. त्यामध्ये काही पाणी शुद्ध करणाऱ्या कंपन्या आहेत. ती बरी कंपनी आहे. त्यांनी काम केलेलं आहे. इतर कंपन्यांची काय माहिती नाही कोण कंपन्यांना. त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट वाटलेले आहेत. आणि काही हळूच लोक म्हणतात म्हणजे अगदी भाजपचे लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला काही माहिती नाही. मग कोणी हळूच काहीतरी कुसकत करत नाही हे सगळं अमित शहा करतायत. काय चाललंय हे काय सरकार आहे काय. आणि त्यामुळं तुम्हाला आठवतंय की कर्नाटकमध्ये तिथल्या सरकारच्या लेखी पुरावे काय सापडले की कर्नाटकचे मंत्री भाजपचे मंत्री 40% कमिशन घेत आहेत. आणि तिथं मग आमच्या काँग्रेस पक्षाने 40% कमिशन सरकारा म्हणून एक घोषणा केली आणि पेटीएम सारखं पेसीएम असं एक घोषवाक्य केलं ते QR कोड लावून आणि सरकार बदललं. त्याच्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली. कोल्हापूरला एक परिषद झाली. तर कॉन्ट्रॅक्टर म्हटले की आम्हाला 56% द्यावं लागतं. 56 तर नाही पण 40%चं मी ऐकलेलं आहे. प्रत्येकाचा कट ठरलेला आहे. आणि त्यामुळं कामाचा दर्जा निकृष्ट होतो. त्यामुळं काही कारण नसलेली कामं काढली जातात आणि बरंच काय होतं. तर मला वाटतं की मी स्वतः आता माझा थोडा तब्येतीचा विषय मी जर थोडंसं तब्येत बरी नव्हती पण आज व्याख्यानमालेकरता मी आमंत्रण स्वीकारलं मी काल आलो.